हरे कृष्ण. तर आजच्या जे सत्र आपण घेतोय तर त्याच्यामध्ये आजचा विषय आहे आपला जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी का साजरी करावी. आता कशी साजरी करा हा तर मुद्दा, आपण का साजरी करा हे तरी कळलं पाहिजे आपल्याला, नाही का. ती साजरी कशी करायचा पुढचा मुद्दा आहे, पण का साजरी करावी हे कळणं पण आवश्यक आहे. कारण बऱ्याच जणांना वाटत नाही ती साजरी करावी, काय त्याचं महत्व माहित नाही. पण आपल्याला हे कळणं आवश्यक आहे की गोकुळाष्टमी किंवा जन्माष्टमी किंवा त्याला कृष्ण जन्माष्टमी असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये कृष्ण जन्माष्टमी म्हणजे कृष्णचा जन्म अष्टमीला झाला असं आपण म्हणतो. किंवा गोकुळाष्टमी, गोकुळामध्ये कृष्ण अवतरले अष्टमीच्या रात्री, आपल्याला हे माहित आहे. पण त्यांचं काय बरं असं वैशिष्ट्य आहे ज्यामुळे आपण त्यांचा जन्मदिवस एवढं संपूर्ण जगात सगळीकडे साजरा केला जातो, नाही का. आपल्या एखाद्या जन्माचं तर थोड्या प्रमाणात आपण कदाचित साजरं करू, पण भगवंताचा जन्म तर संपूर्ण जगात कानाकोपऱ्यात साजरा केला जातो. तर काय विशेष आहे बरं त्यांचं, असं काय घडलं त्यांच्या जन्माच्या वेळेला. मग जसं आपल्याला म्हणजे की आपला जन्म होतो आपला मृत्यू पण होतो, भगवंताचा जन्म होतो त्यांचा पण मृत्यू होतो का नाही होत. त्यांचा मृत्यू होते म्हणून तरी विशेष आहे त्यांचं. तरी मग जन्म का म्हटले त्यांना, ते जन्म म्हणायचं कारण की ते आपल्याला समजण्यासाठी म्हणून. खर तर भगवान श्रीकृष्णाचा जन्म हा शब्दापेक्षा आविर्भाव, ते आविर्भूत झाले, प्रकट झाले असं म्हटलं. जसं एक उदाहरण दिलं श्रील प्रभुपादांनी, फार सुंदर उदाहरण दिलं. प्रभुपाद म्हणतात की जसं ते मंदिरामध्ये प्रवचन करत होते आणि मंदिराच्या बाहेर थोड्या वेळाने काय झालं, प्रवचन सुरू असताना एक गाडी आली, कार समोर आली आणि मग ती कार आली, थोडं थांबली, लगेच निघून गेली. प्रभुपाद लगेच उदाहरण दिलं, ती कार मंदिरासमोर थोड्या वेळची उभी होती, याचा अर्थ ती मागणं आलेली आहे आणि तिथं याच्या आधी कार समोर होती, त्याच्या आधी ती कार दिसत नव्हती आणि ते गेल्यावर पण दिसत नाही. पण याचा अर्थ कार आधी नव्हती आणि नंतर नाही असेल, ती कार होतीच, पण ते काही काळापूर्वीच आपल्याला ते दिसली कार. ती दिसली त्याच्या आधी पण होती, नंतर पण होती. दुसरं उदाहरण प्रभुपाद तेव्हा लगेच देतात, सूर्याचं उदाहरण. सूर्याचा उदय झालेला आहे तेव्हा सूर्य दिसतो आपल्याला, आणि तर सूर्याचा अस्त होतो, पण तरी पण सूर्य असतोच. तो असं जरी झालं तरी कुठं तरी आहे. असं म्हणजे सूर्याचा जन्म झाला आणि सूर्याचं असं नाही म्हणत आपण, नाही का. सूर्योदय आणि सूर्यास्त असं आपण म्हणतो. त्याच्यावर आपण समजू शकतो की भगवंताचा जन्म हा साधारण जन्म नाही, दिव्य आहे. आता बघ कसं घटना कशी घडली बघा याच्या माग. थोडं आपण ज्या नेहमी ऐकलेल्या गोष्टी आहेत पण थोडं काही विशेष गोष्टी जाणून घेऊया. की अशी घटना घडली की जेव्हा कंस हा देवकीचा भाऊ आहे आणि मग देवकीला रथामधून घेऊन चालला, वसुदेव देवकी आणि तिचा विवाह झालेला आहे आणि आपला हा प्रसंग माहितच, खूप परिचित आहे. त्याला आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीमध्ये काय झालं, फार मोठा आवाज ऐकला त्यांनी की अरे कंसा, ज्या म्हणे तो बहिणीला घेऊन चालत, रथ घेऊन चालत, तिचाच 8वा पुत्र किंवा 8वा गर्भ किंवा संतान तुझ्या मृत्यूला कारणीभूत, असं म्हणताच तिला मारायचा प्रयत्न केला. वसुदेवांनी सांत्वन केलं त्याचं. म्हणाले बघ म्हणे, भरपूर मोठं तत्व सांगितलं पण थोडक्यात सांगतो आता. सांगितलं हे बघ म्हणे वसुदेवा, की एकतर ही स्त्री आहे देवकी आणि ती आत्ताचे विवाह झालेला आहे आणि आजचा विवाहाच्या दिवशी तू स्वतः रथ घेऊन चाललेला आहेस आणि विशेष म्हणजे ती तुझी बहीण आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये तू जर तिला मारलं तर काय होणार, चर्चा, फार मोठी चर्चा होणार. एका राजाने काय विवाह दिवशी आपल्या बहिणीला मारलं आणि काय फार मोठा पराक्रम म्हणून म्हटलं जात नाही का. एखाद्या स्त्रीला मारलं म्हणजे काय फार मोठा, बाबा किती पराक्रम असं काही म्हटलं जात नाही त्याला. उलट त्याला काय म्हटलं तर मग तो काही चांगला, काय समजूतदार नाही असं म्हटलं जातं. तर त्याला सांगितलं, मग बरंच काय समजून सांगितलं त्याला, अरे मरण काय हे ते सगळं सांगितलं, तत्व सांगितलं, पण त्याला पटलं नाही. पण शेवटी एक मुद्दा त्याला पटला. कुठला म्हणे, वसुदेव म्हणाले कंसाला, बा म्हणे कंसा मी काय करेन, जसं मूल होईल तसं मी तुला आणून देईन. मग तर झालं. कंसाने विचार केला. आता कंसाला माहिती की वसुदेव शब्दाचा पक्का आहेत म्हणून, ते सांगतील तसं करतील. झालं. मग त्यांना कारागृहात बंदिवासात ठेवलं. पहिलं मूल झालं. त्याचं नाव लगेच त्याला माहिती आहे मुलाला आता हा काय ठेवेल की, लगेच नामकरण केलं त्याचं, कीर्तिमान नाव ठेवलं त्याचं. घेऊन गेला आणि घेऊन गेल्यानंतर काय झालं पुढं, तो जेव्हा घेऊन गेला त्या मुलाला, घेऊन गेल्यानंतर त्याला त्या वसुदेवाकडे बघून थोडंसं हृदयातनं त्याला आता कळवळा आला. त्याने विचारलं कंसाने की म्हणे, अरे म्हणे किती तू शब्दाचा पक्का आहे बाबा, आपलं मूल कोण आणल का मारायला.
मग त्याला थोडं वाटलं अरे आपल्याच बहिणीचाच मुलगा आहे, भाचाचा आहे, म्हणून त्याने काय केलं, पाठवलं वसुदेव, नाही ठीक आहे जावं म्हणून. आणि हा थोडंच मारणार आहे, आठवा मुलगा मारणार, पाठवलं. पण ते घेऊन जाताना पण वसुदेवाला काही खात्री नव्हती की बाबा हे जिवंत राहील मूल म्हणून. कधी पण मनात आलं एकदा मागं बोलून गेली किंवा पळतून मार, काही भरोसा नव्हता. पण घेऊन गेला खरं. देवकीला पण बरं वाटलं, पण तिलाही माहिती आहे काय एवढं काही निश्चित नाही यायचं कंसात, तिला पण माहित आहे, भावाला ती ओळखून होतीच. पण पुढं कसं झालं बघा, आता कसं घटना लगेच त्याला टर्निंग पॉइंट आलेला आहे, नाही का. एखादा प्रसंग झाला आणि अचानक काहीतरी वेगळं घडतं ना. असं रथ चालू असताना आकाशवाणी झाली अचानक, आता पण काहीतरी अचानक असं काहीतरी वळण लागतं बघा. काय लागलं वळण? नारदमुनी त्या ठिकाणी आले. नारदमुनी अतिशय प्रचंड तेजस्वी, दिसायला अगदी सुंदर, आणि त्यांचं बोलणं वागणं चालणं इतकं दिव्य होतं. आणि ते साक्षात, अर्थात दुर्दैवानं नारदमुनी म्हणजे एक विनोदी व्यक्ती म्हणून ते रंगवतात चित्र, नाही का, किंवा चित्रपटामध्ये वगैरे. पण नारदमुनी फार मोठे वैष्णव आहेत, फार मोठे संत आहेत. ते नेहमी भगवंताचा ध्यास त्यांचा असतो, नाही का. तर अशा स्थितीमध्ये नारदमुनी जिथे जातात, बाह्य दृष्टीने वाटतं ते कळ लावतात म्हणून, पण त्याचे परिणाम काय होत असतो, ते जे काय करतात परिणाम, की भक्तांचं भगवंतावरचं प्रेम अजून वाढतं, असा निष्कर्ष असतो. या भगवंताच्या लीलेमध्ये काही सहाय्य करण्यासाठी ते अशा काही गोष्टी करत असतात. कोण? नारदमुनी. नारदमुनी पोहोचल्यावर बघा, त्यांचा एवढा प्रभाव होता, म्हणजे कंसासारखा अतिशय दुष्ट माणूस सुद्धा नारदमुनीला बघता त्यांनी काय केलं, नारदमुनीला प्रणाम करून त्यांना आसन वगैरे दिलं. आणि मग तो म्हणाला की म्हणे, लगेच नारदमुनी म्हणाले बघ म्हणे की मी चाललो होतो इथनं, आणि काय झालं असं की मी निघालो असताना नेमकं त्याच वेळेला मला एक गोष्ट सांगायची म्हण तुला, की मुद्दा हाच आहे की गोष्ट अशी बघ म्हणे, तुझे मला आदरातिथ्य केलंस त्याच्याने तुझ्यावर खूप प्रसन्न आहे. पण मी झालं असं की मी देवतांच्या स्वर्गामध्ये गेलं असताना सगळं देवता वगैरे काय करत, त्यांची एक सभा बसली होती, जाऊ सभा, एक बैठक होती त्यांची, आणि मी पण तिथे गेलो. त्याच्यामध्ये तुझी चर्चा चाललेली होती की तुला मारण्यासाठी कसं भगवंत येतील वगैरे, सगळं ती चर्चा सुरू होती. आणि त्याने सांगितले काय होईल की म्हणे, तिथं झालं असं की त्या ठिकाणी तुझी जी योजना आहे त्याला मारण्याची, तर हे निश्चितच आहे, देवकीचा 8वा पुत्र तुला काय करणार आहे, तुला मारणार आहे, हे निश्चित आहे म्हणे, असं त्यांनी सांगितलं. आणि आता आश्चर्य म्हणजे त्यांनी काय सांगितलं बघा. आता काही जण म्हणते हातात ते फूल दाखवलं पहिला काठवा असं म्हणतात, पण खरं असं आहे की म्हणजे नारदमुनी म्हणाले हे ना, कंसाला म्हणजे कंसा, हे जे मूल आहे, जे मूल तुला मारणारे असं तुला वाटतं, पण हे पण मारू शकेल असं काही सांगता येत नाही, नाही का. तर काय भरोसा नाही, ते हे पण मारू शकेल असं म्हणताच काय झालं, लगेच कंसानं काय केलं, कंस गेला तिथं, कंस जाऊन लगेच काय केलं त्याने, त्या मुलाला हिसकावून घेतलं. आणि ती म्हणत देवकी म्हणत, नाही रे दादा तुला एवढं माहित नाही का रे बाबा, काय ठरलंय आकाशवाणीत काय ऐकलं बरं आपण, की माझं 8वं मूल म्हणून मारणार आहे म्हणून म्हटलंय ना, पण तुला याला मारायचं काय आवश्यकता नाही, तू सोड. पण तो निष्ठुर होता, त्याने ओढून घेतला आणि काय केलं, त्या दगडाला आपण मारून टाकलं. आता प्रश्न असा पडतो की नारद मुनींनी का सांगितलं बरं मग, त्यांना माहिती का पहिला मारणार नाही, हा जर पहिला मारणार तो मेलाच नसता मग कंसाच्या हातून. कारण असं होतं, खूप विशेष कारण आहे, ते आपल्याला कळणं फार आवश्यक आहे. एक तर ते म्हणाले की त्यांची काय इच्छा होती की भगवान श्रीकृष्णाने लवकर लवकर प्रकट व्हावं, ही मुलं मोठी होणार, मग काही काळानंतर मग देवकी अजून दुसऱ्या मुलाला जन्म देणार, मग अजून काही काळ जाईल, मग देणार. याचा अर्थ काय होणार, जवळजवळ बघा, कधी जवळजवळ काय होणार आहे, परिस्थिती अशी निर्माण होणार की त्याला बराच कालावधी राहणार कृष्ण येईपर्यंत, प्रकट होईपर्यंत. मग त्यांची इच्छा होती लवकर यावं भगवंतानी, जेणेकरून काय होईल, जे देवता अगदी हैराण झालेत कंसामुळे किंवा असुरांमुळं, तेही प्रसन्न, त्यांनाही बरं वाटेल. आणि कंस आणि त्याच्या मित्रांचा जो वध आहे, तर कृष्ण वध, त्यांचा वध करताना त्यांना बघायची खूप इच्छा होती, नाही का. भगवंत असुराला मारतात हे बघणं सुद्धा काही साधी गोष्ट नाही, कारण भगवान जे काय करतात ते दिव्यच आहे. कारण भगवंत एखाद्या असुराला मारतात तरी पण त्याचं काय नुकसान, त्याला विशेष लाभ होत असोच. हे झालं. आणि त्याशिवाय अजून एक मुद्दा आहे की श्री विश्वनाथ चक्र ठाकूर म्हणतात की नारदमुनी कधी कधी असं कार्य करतात की ते देवता आणि असुरांना दोघांना लाभ व्हायचा म्हणतात, नुकसान कोणाचं व्हायचं नाही.
तर म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की त्या नारदमुनीने ही गोष्ट माहिती आहे खरं तर आतली गोष्ट कुठली एक 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 कथा आहे घटना आहे ती आपल्याला सांग त्यामुळे आपल्याला अजून थोडंच काय होईल अजून गोष्टी स्पष्ट होतील आपल्याला अजून काही गोष्टी कळू शकतील. आता मग काय बरं गोष्ट लक्षात घ्या की थोडस इतिहास याच्या मागचा ब्रह्मदेव आपल्याला ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली आणि त्या सृष्टीमध्ये बरेच जीव त्यांनी उत्पन्न केला ते मनातनं उत्पन्न केलं वगैरे सुरू होतं आणि नंतर त्याने काय केलं तर त्याची काही जी मुलं झाली होती मरीची म्हणा किंवा वेगळे मुलं होती तर ते मरीची त्यांचा मुलगा पुन्हा त्याची काही मुलं झालेली होती. तर एकदा काय झालं नारदमुनी असंच हे प्रकट करत होते वेगवेगळ्या जीवांना उत्पन्न करत होते तेव्हा स्त्री पुरुषां संयोगात संतान उत्पत्ती अजून झालं होतं मग ते मनवट शत्रुपापासून सुरू झालं पण त्याच्या आधी असं नव्हतं. मग त्यांनी काय केलं नारदमुनींनी एका सुंदर युवतीला त्यांनी उत्पन्न केलं पण झालं असं आता ती भगवंताची योजना आपल्याला जाणीव करून देण्यासाठी आहे. तर ती जी मुलगी इतकी सुंदर एवढी सुंदर होती की तिच्याकडे बघून खुद्द ब्रह्मदेव पण मोहित झाले आणि तिचं पाठलाग करू लागले सगळ्यांचे देखत आणि मरीची मुनी म्हणजे मुलांनी पाहिलं पण मरीची मुनी ते विशेष हे होते संत आहेत तर त्यामुळं त्यांनी काय त्याचं काही म्हणजे त्यांना ते काय बोलले नाहीत किंवा हसले पण नाहीत. त्याने ओळखले की काय माझे वडील काय ब्रह्मदेव काय साधारण नाहीत भगवंताची याच्या मग काहीतरी योजना आहे त्याने ओळखलं म्हणून ते काय प्रतिक्रिया केली काय बोलले नाहीत. पण त्यांची जी 6 मुलं होती त्या मरीचीची 6 मुलं ती मात्र त्यांना तेवढं लक्षात आलं नाही की आपण काय आपल्या वडिलांना बघून आपण शांत बसा असं विचार नाही आला त्यांच्यामध्ये पण त्यांनी काय केलं ते ब्रह्मदेवावर हसले. एक असं कुठल्या भावनेने हसणं एक उपरोधात्मक म्हणा किंवा काय केलं तुम्ही म्हणे एवढं मोठं आमच्या आजोबा आहे तुम्ही आणि असं मुलीच्या मागे पळत आहे असं थोडस भाव त्यांचा एक कुत्सित भावने हसले पण ते मरीचीनं आवडलं नाही मरीची ऋषींना ब्रह्मदेवाला थोडं लादलं झालं ब्रह्मदेव लगेच सावरले. पण झालं काय मरीचीला ते आवडलं नाही मरीचीने सांगितले काय केलं मग त्यांना हा शाप लागला ब्रह्मदेवाने केल्याचा आणि त्या शापा म्हणजे त्यांना त्याचा परिणाम भोगावा कारण ब्रह्मदेव फार महान व्यक्ती आहे तर त्यांच्याकडे असं बघून हसणं म्हणजे काय नाही का उदाहरणार्थ आपल्याकडे कोणतरी फार प्रसिद्ध व्यक्ती आलेली आहे आणि त्यांच्याकडे बोला आपण हसलो ह्या करून काही चुकलं समजा एक उदाहरणार्थ अगदी फार मोठी गोष्ट समजा चालता घसरून पडले आणि आपण समोर देतो अगदी फार मोठी प्रसिद्ध व्यक्ती आपण हसलो काय अवस्था होईल बरं त्या व्यक्ती लादलं तर होईलच पण आपण अशा व्यक्तीकडे पण हसल्यामुळे त्याचं रिॲक्शन पण येणार नाही एक नाही दिवस नाही का. तर त्यामुळं त्यांना शापित झाले आणि शापित झाल्यामुळे काय झालं हे ह्याची मुलं बनली कोणाची कालनेमीची गुण बनली. कालनेमी म्हणजे कोणा हिरण्यकशिपूचा मुलगा आता प्रल्हाद महाराज आहेत पण अजून एक मुलगा कालनेमी त्या कालनेमीची ही 6 मुलं झाली. ते कालनेमीची 6 मुलं झाली आणि इकडं तर तिची 6 मुलं त्यांची नाव पण आहेत 6 मुलांची एखादं हंस होतं सुविक्रम क्रात दमन रिपुरमर्दन आणि क्रोधांता अशी नाव होती 6 नावं आणि त्यांना षडगर्भ असं नाव पडलं नंतर षडगर्भ. आणि हे 6 जी मुलं होती ही पूर्णपणे सगळे समान बलशाली होते फार मोठे योद्धा होते युद्धकलेमध्ये फार निपुण होते 6च्या 6 मुलं हे भावंड. आणि झालं काय की त्या 6 मुलांनी काय त्यांची चूक झाली ती हिरण्यकशिपू त्यांचे आजोबा त्या आजोबांची साथ सोडली त्यांनी. का बरं त्यांच्या लक्षात आलं की आपले आजोबा असुर प्रवृत्तीचे आहेत भगवंता न मानणं त्यामुळे त्यांनी काय केलं आपल्या आजोबांची साथ सोडली आणि ते काय करू लागले एकटे जाऊन न सांगताच कुठे गेले तपस्या करायला गेले जंगलामध्ये आणि फार प्रचंड कठीण तपस्या केली त्यांनी आणि ते तपस्या केल्यावर काय झालं ब्रह्मदेव प्रसन्न झाले त्यांच्यावर. ब्रह्मदेवाला प्रसन्न करण्यासाठी त्यांनी ते केलं होतं तसं त्यांना माहित होतं की आपल्या आजोबांनी पण हिरण्यकशिपूने केलेलं आहे म्हणून हे पण करू लागले आणि करू लागले आणि मग काय झालं ब्रह्मदेव प्रसन्न झाले. ब्रह्मदेव म्हटलं काय वर मागा म्हणे त्यांनी वर मागितलं की हाच आशीर्वाद द्या म्हणे आम्हाला की कुठले देवता किंवा कुठल्या आम्हाला महारोग होऊ नये यक्ष आहेत जे गंधर्वपती सिद्ध चारण मनुष्य किंवा आपल्या तपस्येद्वारे पूर्ण झालेले कुठले महर्षी सुद्धा आम्हाला मारू नयेत असं आम्हाला वर द्या म्हणून असं त्यांचा मुद्दा होता. आता झालं कसं बघा ब्रह्मदेवाने ओळखल्यांचं मनोभाव जाणून काय केलं लगेच काय केलं सांगितलं की इच्छा पूर्ण तथास्तु म्हटलं तुमची इच्छा पूर्ण म्हणून सांगितलं
आणि हे जेव्हा कळलं हिरण्यकशिपूला, त्याला प्रसन्न व्हायला होतं. ठीक आहे, मी पण केलं, तू पण केलं, मी केलं, चांगलं, हरकत नाही असं म्हणायला होतं. पण तसं न म्हणजे एवढा क्रोधी झाला, एवढा क्रोधी हिरण्यकशिपू म्हणजे, अरे मी तुमचा आजोबा असून तुम्ही मला न सांगता परस्पर तपस्या करून आणि परस्पर ब्रह्मदेवापासून वर पण मागून घेतला तुम्ही, पण त्यामध्ये त्याला आवडलं नाही. मग त्यांनी काय केलं, म्हटलं बघ म्हणे, आता तुम्ही माझे साथ सोडून, तुम्ही मला सोडून तुम्ही काय केलंय, ब्रह्मदेवाला प्रसन्न करायला गेलाय. आणि तुम्हाला मी शाप देतो म्हणतो, तुम्हाला साधन काय शाप देतो, की तुम्ही काय होणार म्हणे, तुमचा जो वडील आहे कालनेमी, तो काय होणार आहे, कंसाच्या रूपात जन्म घेईल आणि तुम्हाला तुमची हत्या करेल. म्हणजे तुम्ही लहान असताना, बाळ असताना, म्हणजे तुमच्याच वडिलांकडनं तुमची हत्या होणार आहे. आता त्यात तुम्ही त्यांची मुलं नसणार आहे, पण तुमची या जन्मात नाही वडील येते, पण ते पुढच्या जन्मात तुमची हत्या करणार आहेत. आणि सांगितलं की ते तुम्ही कोणाची मुलं असणार म्हणे, देवकीची मुलं असणार आहे, 6 मुलं. आणि कंस काय करणार आहे, जो तुमचा आता वडील आहे कालनेमी, तोच कंस बोलून येणार आहे आणि तो तुम्हाला काय करणार, एक एक करून सगळ्यांना संपुष्टात आणणार असं सांगितलं. आणि या शापामुळेच हिरण्यकशिपूच्या जे ही नातवंड, आदिती कोण होती, नातवंड होती मरीचीची मुलं, तर ती बनली ती हिरण्यकशिपूची नातवंड. म्हणजे बघा, ते त्या हसण्यामुळे काय झालं, किती नुकसान झालं त्यांना. एका असुराच्या कुटुंबात जन्माला यावं लागलं, पुन्हा मग आता देवकीची 6 मुलं म्हणून जन्माला आले आणि कंसाने त्याला मारलं. म्हणजे ते शाप काय झालं तिला, आता तो खरा झाला. आणि ते निश्चित झालं की म्हणजे आई वडील आहेत ते रक्षण करतात नाही असं नाही, पण ते हे जन्म गेला त्यांना तरी ते मुलं समोर आले तर त्यांना कुठं माहित असणार आहे, नाही का. या जन्मामध्ये भले ते आई वडील असतील, पण पुढच्या मग दुसरं शरीर मिळालं, त्यांना कळणार पण हा आपला मुलगा होता आणि ह्यांना माहित नाही आई वडील. कदाचित त्यांच्यात वेगळं काही कारणामुळे दुश्मनी पण होऊ शकेल, काही वेगळ्या व्यवहार असंही शक्य आहे. कारण आधीच जन्माचं काहीच कनेक्शन नाही आपलं, ते संपलं, ते शरीर पण संपलं आपलं, ते शरीर नाही आता. त्यामध्ये शरीरासंबंधी आई वडील वगैरे ते काही ते राहणार नाहीत, बदलत राहणार नेहमी. पण भगवंत तेच राहणार, भगवंत बदलणार नाहीत. तर म्हणून तर त्यांना म्हणजे असं त्यांचं हे झालं. ते कालनिमितची जी मुलं होती, तर ती ही सगळी इकडे अशी जन्माला आली. आता बघा, याच्यामध्ये आपण समजू शकतो की भगवंत जेव्हा एकतर 6 मुलं मारली गेली, त्या 6 मुलांचं वर्णन सांगितलंय. 6 मुलं म्हणजे एक प्रतिकात्मक दृष्टीने काय समजायचं म्हणे, 6 मुलं म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मत आणि मत्सर किंवा मात्सर्य. हे 6 जे ह्याला म्हणतो ना आपण षड रिपू म्हणतो, षड रिपू. रिपू म्हणजे शत्रू. हे 6 शत्रू जे आहेत ना, हे 6 शत्रू एका दृष्टीने काय त्या मुलांच्या रूपात होते तिथं. आणि मग जेव्हा बलराम तिथं आले, बलरामांना परत काय केलं भगवंताने, तिथनं रोहिणीच्या उदरात स्थानांतरित केलं, म्हणून त्यांचं संकर्षण झालं बलरामांचं. आणि जेव्हा त्यांना तिकडं स्थानांतरित केलं, त्याच्यानंतर भगवान श्रीकृष्ण इथं प्रकट झाले. का बरं प्रकट झाले, कारण बलरामांच्या कृपेने काय करू शकतो आपण, आपले जे षडविकार आहेत ते नष्ट होऊ शकतात. आणि एवढंच नाही तर काय होतं, साक्षात भगवान श्रीकृष्णांची कृपा होते. पण आधी बलरामांची कृपा आवश्यक आहे, मग भगवान श्रीकृष्ण आपल्यावरती कृपा करतील. तेव्हा पाहतील की काय बलरामाने यांच्यावर कृपा केली, मग ते पण कृपा करतील लगेच, ठीक आहे म्हणे, हरकत नाही. तर त्यामुळं हे फार महत्वाचं आहे हे समजून घेणं. तर जेव्हा या ठिकाणी आपण समजू शकतो की भगवंताचं जे काही वर्णन आहे, की भगवंताचा प्रकट होण्याच्या तयारी सुरू आहे त्यांची. आता 7वा तर गर्भ तिकडे गेला, सगळ्यांना वाटलं गर्भपात झाला असेल म्हणून. आणि जर 8व्यांदा बघा, आता तो प्रसंग किती महत्वाचा आहे. आता मी मुद्दा सांगतो की म्हणजे जन्माष्टमी का साजरी करायची कळलं पाहिजे आपल्याला, तोच मुद्दा आहे. हे सगळं का सांगितलं मी, की भगवान श्रीकृष्ण यायच्या आधी सगळ्या गोष्टी अशा घडलेल्या आहेत. त्यामुळे त्याचं किती कनेक्शन, किती महत्वाचं आहे बघा. आपल्या जन्माच्या आधी असं काही घटना आहेत का कोणाच्या, नाहीत ना. तर इथं झालेलं आहे. मग ते कृष्णाची कसं कनेक्शन आहे बघायचं, संबंध कसा आहे. आता भागवतातल्या 10व्या स्कंदातल्याच एका श्लोकात असं म्हटलेलं आहे, भगवान अपि विश्वात्मा भक्ताना अभयंकर आविवेशांश भागेन मनानक दुंदुभे. म्हणजे असं म्हटलेलं आहे, जे सर्व जीवांचे जे भगवंत आहेत, परमात्मा भगवंत आपल्या भक्तांचं भय दूर करण्यासाठी काय केलं त्यांनी, पूर्ण परशुराम भगवान भगवंत त्यांनी काय केलं, आपल्या पूर्ण ऐश्वर्यासहित वसुदेवाच्या मनामध्ये प्रवेश केला. लक्षात घ्या, फार महत्वाचा मुद्दा आहे. त्यांनी वसुदेवाच्या मनात प्रवेश केला. म्हणजे
असं भौतिक जगात संतान उत्पत्ती होते वेगळ्या प्रकारे होते, पण भगवान श्रीकृष्णांना तशा पद्धतीने जन्म घ्यायची काही आवश्यकता नाही. म्हणून गीतेत म्हटलेलं आहे, जन्म कर्म चमे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. त्या स्पष्ट म्हणतात भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जो कोणी माझा जन्म माझं कर्म दिव्य आहे हे जाणतो, तो या देहाच्या त्यागानंतर माझ्याकडे येईल, यात काही संशय नाही. लक्षात झालं ना आपल्याला? मुद्दा हाच आहे की आपण भगवंत हे काय म्हणून ओळखलं पाहिजे. भगवंत हे त्यांचा जन्म मृत्यू नाही, त्यांना जन्म शब्द का वापरतो कारण आपल्याला नाहीतर ते कळणारच नाही. जन्म म्हणजे आपल्याला थोडं तरी अंदाज दिले बाबा भगवंत येणार आहे इथं म्हणून, मग थोडा खुलासा झाल्यावर प्रत्यक्षात कळेल की नाही भगवंताचा जन्म आपल्यासारखं होत नाही, ते प्रकट होत असत. म्हणून इथं म्हटलेलं आहे या आता जो श्लोक सांगितलं त्याच्यामध्ये की भगवंत सर्वांच्या हृदयामध्ये वास करतात आणि भगवंत सर्वांचं प्रिय. खरं तर सर्वात प्रिय काय म्हटलं प्रत्येक वेगळं सांगतील जगातलं, पण खरं प्रिय त्या प्रिय का वाटतं विचारलं ना, ते म्हणतील की वस्तू बघितल्यावर मला बरं वाटतं, व्यक्तीला भेटल्यावर बरं वाटतं, आनंद वाटतो. आनंद का वाटतो बरं? कारण आनंदाचा स्रोत कोण आहे? भगवान श्रीकृष्ण. म्हणजे आनंद त्यांच्यापासून, त्याचा अर्थ आपल्याला जर आनंद हवा याचा अर्थ काय? आपल्याला कोण हवेत? आपल्याला हवे आहेत कृष्ण. पण आपण ते विसरून गेलोय की कृष्ण भेटल्यावर आनंद मिळेल म्हणून. खरं तर कृष्ण जर भेटले नाहीत आपल्याला आपल्या जीवनामध्ये तर आपला आनंद कधीच मिळणार नाही, दुःखच मिळेल. म्हणून कृष्णाला प्राप्त करणं हे फार आवश्यक आहे. आणि इथं म्हटलेलं आहे या ठिकाणी की त्या वसुदेवाच्या मनामध्ये भगवान श्रीकृष्णाने प्रवेश केला. असं प्रवेश करताना काय आत दिसले बाबा, त्याने काहीतरी छिद्र केलं, आतमध्ये गेले, असं काय झालं नाही. भगवंत आहे तर न करताच आत जाऊ शकतात भगवंत, काय अवघड झालं नाही. आणि नंतर काय झालं बघा, जेव्हा आत प्रवेश तर केला त्यांनी, त्या वसुदेवांनी आपल्या हृदयामध्ये मनामध्ये जेव्हा भगवान श्रीकृष्णाने धारण केलं तर काय लागलं, सगळं तेजाचं पूर्ण काय झालं, प्रकाशमान एवढं तेज प्रकट झालं त्या वसुदेवाच्या शरीरातनं. एवढं तेज ती खोली, आता विचार करा एखाद्या जेलमधली खोली असेल, जेलमध्ये काय लाईट वगैरे असतं का? लाईट फॅन सगळं भरपूर हॅलोजन लावलं, काही नाही, उलट काय अंधार कुठली असते ती. तर तशा स्थितीत काय झालं, सगळा अंधारच होता, पण ते वसुदेवाच्या हृदयामध्ये भगवान श्रीकृष्णाने प्रवेश केल्यामुळे काय झालं, तर पूर्णपणे तो भाग काय झाला, प्रकाशमान झाला, सगळीकडे उजळून निघालं, एकदम प्रकाश दिसू लागला. आणि त्यामध्ये सूर्यासारखे तेजस्वी दिसत होते भगवंताला धारण केल्यामुळं. खर तर या भौतिक दृष्टीनं भगवंताला प्राप्त करणं किंवा तिथपर्यंत पोहोचणं फार अवघड आहे. तर फक्त कंसाला जमलं नाही असं नाही तर पोहोचणं, तर आपल्यासारखे जीवानं आपण काय भगवंतापर्यंत पोहोचणं फार अवघड आहे. पण तरी भगवंतानी कृपा केली तर शक्य आहे. पण पुढं म्हटलेलं आहे की जे परम तेजस्वी, जे संपूर्ण जगाला सर्व मंगलमय अशा ऐश्वर्ययुक्त भगवान जे होते, त्यांनी काय केलं, वसुदेवाच्या मनात होते आधी, तिथनं कुठे गेले ते देवकीच्या मनामध्ये ते प्रवेश केले. आधी कुठे गेले, वसुदेवाच्या मनात आले आणि तिथनं मग ते कुठे गेले, देवकीच्या मनामध्ये त्यांनी प्रवेश केला. बघा भगवंत एखाद्या साधारण स्त्री पुरुषासारखं जन्माला येत नाही, उलट काय दाखवत त्यांनी तिथेच त्याच्यामध्ये त्यांनी प्रवेश केला मनामध्ये, देवकीच्या मनामध्ये, वसुदेवाच्या मनातनं. आणि झालं असं की जेव्हा त्या देवकीच्या हृदयामध्ये भगवंताने प्रवेश केला, ती पण तेजस्वी सगळी, एवढी तेजस्वी म्हणजे करोडो सूर्य फिके पडतील असं तेज तिच्या शरीरात राहायला लागत होतं. आणि ती दिसायला एवढं प्रसन्न, एवढं सुंदर दिसत होती. आणि कंस तर बघत होतो ना, काय चाललं, थोडं वेळा नाही यायचं बघायचं काय चाललंय. पण भीती धास्ती घेतली होती, पार्वपराव काय होईल, आता 8वा येणार आहे, त्या 8व्याचीच आठवण करतो जातो कंस. तर त्यामुळं घाबरून एरझाऱ्या घालतो इकडं, ते वाघ एरझाऱ्या घालतो नाही त्या पिंजऱ्यामध्ये, असा आपला हा मोठा वाघ एरझाऱ्या घालू लागला. त्याला लक्षात की आपल्याला कोणी वाचवणं तर शक्य नाही, त्याला लक्षात आलं. झालं असं की त्यानं त्या देवकीच्या हृदयामध्ये जेव्हा प्रवेश केला, असं म्हटलेलं आहे की जो चंद्र जेव्हा उदित होतो तेव्हा काय होतं, पूर्व दिशा काय होती, पूर्ण उजळून निघते, पूर्ण दिशा सुंदर दिसू लागते. कुठल्या दिशा सुंदर नाहीत, पण त्या दिशेत जे घडतं त्याच्यानुसार आपण म्हणतो ती दिशा अशी म्हणून. तर त्या ठिकाणी सगळीकडं म्हणजे त्या आत प्रकाश झालेला आहे. तर बघा एक मुद्दा थोडं समजून घ्यायला हवा या ठिकाणी, की जेव्हा आपल्या हरिनाम दीक्षा होते
इस्कॉन मधल्या भक्तांची. हरिनाम दीक्षेला आपले गुरु काय सांगतात, आज तुमची हरिनाम दीक्षा म्हणजे आज तुम्हाला हरी प्राप्त होत आहे, तुम्हाला साक्षात कृष्ण प्राप्त होत आहे. म्हणजे ते काय करतात, आपल्या हृदयात असलेल्या भगवंताला आपल्या हृदयामध्ये ते स्थानांतरित करतात. याचा अर्थ असा नाही त्यांच्या हृदयातले गायब झाले, असं होत नाही. पण ईश्वरनिषाद म्हटलेलं आहे, ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. भगवंत कसे आहेत, पूर्ण आहेत. त्यांच्यापासून जे काही हे जग निर्माण ते पूर्ण आहे, आणि त्याचबरोबर जे जीव आहेत ते सगळे पूर्ण आहेत. आणि पूर्णात जरी पूर्ण जरी काढलं तरी ते पूर्णच राहतं, म्हणून नष्ट होत नाही. ते भगवंत आहेत. इथलं गणित वेगळं आहे. एक मध्ये काढा एक झिरो होतं, ते झिरो नाहीच आहे. एक मध्ये काढा एकच असं. का बरं, म्हणजे काय गणित शिकवता तुम्ही? खरंच आहे. कारण भगवान श्रीकृष्णांमध्ये जर भगवान श्रीकृष्णाच बाहेर काढलं, काय संपणार आहे का? तिथंच आहे भगवान, काय काढणार आपण त्यांना? आपण इकडे थोडं काहीतरी करू शकतो, थोडंफार. आपल्याला वाटतं आपल्या सगळं जगच आपल्याला काय पालतं घालू शकतो, असं नाही होत. तर त्यामुळं इतकं सुंदर झालं की असं म्हटलं की वसुदेवानं इथं म्हटलेलं आहे की वसुदेवांनी देवकीला दीक्षा दिली. का बरं? दीक्षा देणं म्हणजे आपल्या हृदयातल्या कृष्णाला त्यांच्या हृदयात स्थानांतरित करणं, हृदयामध्ये भक्तिलतेचं बीज पेरणं, ही दीक्षा आहे. तर वसुदेवांनी त्यांच्या हृदयातल्या कृष्णाला तिकडे दिले. याचा अर्थ काय केलं, वसुदेवांनी देवकीला दीक्षा दिली, कृष्ण धारण त्यांनी केलं, करवला. म्हणून तिला दीक्षा दिली, दीक्षित झाली ती. आणि मग त्यावेळेला काय झालं, ती पण एवढी सुंदर दिसू लागली, तिचं सौंदर्य खूप वाढलं, एवढं तेज प्रकटू लागलं की तिला इतकं विशेष वाटू लागलं की तिला जास्त जाणीवला साक्षात भगवंत आले त्या ठिकाणी, असं त्याला अनुभव येऊ लागला. आता बघा, जसं एखादं साक्षात सर्व कारणांचे कारण पूर्ण पुरुष भगवान तिथं आलेले आहेत, संपूर्ण ब्रह्मांडाचे आधार समजलेले भगवान तिथं आलेले आहेत. अशा स्थितीमध्ये काय झालेलं आहे, जरी आज जरी अंधार कुठे जरी ठेवलं असलं तरी तिचं सौंदर्य, तिचा तेज, तिच्यापासून पडणारा प्रकाश हा लपू शकत नव्हता. जेव्हा ते कळलं, जसं एखादं इथं आग असेल एखाद्या ठिकाणी आणि मध्ये भिंत असेल, तिकडच्या व्यक्तीला कळत नाही इकडे आग आहे म्हणून. ती भिंत याचा अर्थ नाही तर आग नाही म्हणून. तर त्या ठिकाणी काय झालं, तर त्याला पाहण्यात आलं होतं. तो पाहू लागला, काय अवस्था आली बघा. ताम भिक्ष कंसा प्रभया जितांतराम विरोचयंतीम भवनम शुचिस्मिताम आहैष मे प्राणहर हरिर्गुहाम ध्रुवम श्रितो यन्न पुरेय मीदृशी. विचार म्हटलेलं आहे, त्या गर्भामध्ये भगवंत असल्यामुळं देवकी ज्या ठिकाणी तिला साखळ बांधून ठेवलं होतं, तिथलं वातावरण तिला पूर्ण काय केलं, पूर्ण वातावरण काय झालं, पूर्ण प्रकाशमान झालं तिथलं. आणि मग तिला अतिशय प्रसन्न, शुद्ध, हसतमुख पाहिल्यावर कंसाने विचार केला की निश्चितच हिचं असं सौंदर्य मी आता पण त्यांनी बघितलं नव्हतं. नक्कीच काय झालेलं आहे, विष्णूने काय केलेलं आहे, हिच्यामध्ये प्रवेश केलेला आहे. आता याला पण आतापर्यंत देवकीला, मी तर भाऊच आहे देवकीचा, असं सुंदर, असं सौंदर्य देवकीचं, एवढं तेजस्वी देवकी मी कधी पाहिली नाही. त्यांनी काय केलं, स्वीकार केला एका दृष्टीनं की बरोबर आहे. आता बघा, आता काय असं कंसाने विचार केला, मला काय केलं पाहिजे बरं आता. कारण भगवंताला माहिती त्यांचं कार्य काय कार्य त्यांचं, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. साधूंचं रक्षण, दुष्टांचं नाश, धर्माची स्थापना करण्याचे भगवंत म्हणतात प्रत्येक युगामध्ये अवतीर्ण होतं. म्हणजेच भगवंत येत आहेत. आता हे साधू भगवंत आलेले आहेत, यांचं हे साधू संत आहेत वसुदेव की, त्यांचं रक्षण करायचं आहे. आणि त्यांना मारणारे कोण आहेत, आहे तपून बसलेला कोण, कंस. तर भगवंताला काय करायचं त्या ठिकाणी, त्याला तर मारायचंय. आणि म्हणून भगवंत आपला पराक्रम तर त्याग करणार नाही, कशाला मारू कंसाला, एवढं त्रास दिले भगवंत सापडणारच नाही. तरी आताच बघा, आता कंसाचा कसा विचार सुरू आहे. जेव्हा त्या आकाशवाणीच्या वेळेला घेऊन चालला होता त्यावेळेला कंस, त्या आकाशवाणी ऐकलं त्याचं एकदम कसं भडका उडाला होता. आता इथं काय करू लागलाय बघा, जे शब्द वसुदेवने वापरले होते, काय म्हटलं होतं, देवकी म्हणजे स्त्री आहे, तुझी बहीण सुद्धा आहे आणि नवविवाहित आहे, तर त्यावर तू मारू नकोस. पण त्याचं डोकं त्यावेळेला काय होतं, ठिकाणावर नव्हतं. तेव्हा आता मात्र, आता कंस विचार करतोय
कंस विचार करतो, देवकी स्त्री आहे, आता का आठवलं बाबा तुला स्त्री आहे म्हणून? म्हणे माझी बहीण आहे. होय का, आता कळलं का तुला? इतकंच कुठे गेला पुढे म्हणे ती गर्भवती पण आहे. आता तरी मारलो, काय होणार आहे? ती गर्भवती असताना, माझी बहीण असताना एक स्त्री आहे, तर काय होणार आहे? माझं यश, ऐश्वर आणि आयुष्य नक्कीच नष्ट. त्याला एक क्लिक झालं. म्हणजे आपण समजू शकतो की भगवंताच्या तर नुसतं येण्यामुळं काय झालेलं आहे, एवढा मोठा चमत्कार झाले, एवढं मोठं काय झालंय, त्यांच्यामध्ये परिवर्तन दिसून आलं लगेच. त्यातलं परिवर्तन की ते कंसाला ते सगळं जाणवलं ना, मी 6 मुलं मारली, सगळं झालं तर पण आता स्थिती काय की देवकी तर अशी सुंदर दिसून आली, म्हणजे कृष्ण आतापर्यंत मुलं जन्माला पण देवकीमध्ये असं काही दिसून आलं नाही, तिचं सौंदर्य तेज काही नाही. पण आता जे दिसतंय म्हणजे नक्कीच मला मारणारा आलेला असेल, असं त्यांनी फक्त तोंडगाठ बांधली. आणि मग त्यानुसार त्यांनी काय केलं, पुढचं पाऊल उचलायचं होतं, आणि त्याप्रमाणे त्यांनी मग अर्थातच तो गेला असताना भगवंत प्रकट झाले, भगवंत घेऊन भगवंताला त्यांनी काय केलं, वसुदेव नेलं वगैरे कथा आहे. आता इथं बघा, आता वसुदेव आणि देवकीची काय प्रतिक्रिया ते बघा भगवंताला बघून. असं म्हटलं इथं भागवतामध्ये, वसुदेवाने आपल्या ते विलक्षण पुत्राला पाहिलं, त्यांचे डोळे आश्चर्य मोठेच झाले असे. पण त्यांना एवढा हर्ष, एवढा आनंदाचा अनुभव आला त्यांना, की खरं तर क्षत्रिय राजांमध्ये काय असायचं, मूल झालं काय झालं तर काय करायचे, त्यांना ब्राह्मणांना वैष्णवांना दान द्यायचे. पण इथं काय झालेलं आहे, जेलमध्ये काय दान देणार, काय नाहीच आहे. काय असं तर देणार ना, असं नाही जेलमध्ये का उधारी द्या थोडं साहेब, थोडं हे करतो, काही शक्यच नाही ते. मग त्यांनी काय केलं बघा, अतिशय हर्षामध्ये हर्षामुळे काय केलं त्यांनी, मनातल्या मनातच 10,000 गायी काय केलं एकत्र करून त्या ब्राह्मणांमध्ये वितरण करून त्याने काय केलं, तर ते ठरवलं असं, म्हणजे ते वितरित केलं, म्हणजे मनातनं केलं बरं का, प्रत्यक्ष नाही, हे मनातनं चाललेलं आहे. का मनातनं करायला लागलं, प्रत्यक्ष करणार कसं? त्याने विचार केला, आता मी मनातनं करतो आणि जेव्हा मी सुटका तेव्हा प्रत्यक्ष करेन, असं नाही मनातनं केलं तेव्हा आता कशाला करू, नाही, ते मनातनं करायची वेळ आली, अर्थात भगवान स्वीकार करतात. आपण जे शुद्ध भावनेनं, समर्पित भावनेनं जेव्हा मनात एखादी गोष्ट करतो, सेवा करतो, साधना करतो, मनातल्या मनात भगवंताचं रूप, गुण, लीला हे सगळं स्मरण करतो, आठवण करतो या गोष्टींची, तेव्हा काय होतं, आपण नक्कीच पवित्र होतो, शुद्ध होतो, त्याचा त्याला लाभ होतो. तर इथं बघा, वसुदेवांनी आपल्या त्या लहान मुलाला पाहिलं, अर्थात आधी चतुर्भुज रूपात प्रकट झाले आणि मग द्विभुज रूप घेतलं, तर मी सांगतो आपल्याला. तर तशा रूपात का झाले प्रकट म्हणे वसुदेव चतुर्भुज रूपामध्ये, कारण जर द्विभुज रूपात प्रकट झाले ते काय म्हणले, ते लोक काय म्हणले, साधारण मुलगा तर आमच्यासारखं, काय मोठी गोष्ट. पण चतुर्भुज रूपात प्रकट झाले, सगळं अलंकार सगळं धारण केलेलं आहे, मग लोक काय म्हणतील, बाबा भगवंत स्वीकार करतील. आता बघा इथं काय केलेलं या तात्पर्यामध्ये, आता जे वाचलं, श्री विश्वनाथ ठाकूर सांगतात की वसुदेवाला आपल्या त्या विलक्षण पुत्राला पाहिल्यावर खूप आश्चर्य वाटलं. ते आश्चर्य काय झालं त्याचं विश्लेषण केलेलं आहे. काय आश्चर्य वाटलं की बघितलं की नवजात शिशू आहे, आता जन्मालेला आहे, पण याला बहुमूल्य वस्त्र घातलेली आहे आणि काय रत्न आहेत, हे सगळ्यांनी काय केलेलं, पूर्ण आभूषणामध्ये डुबलेले आहेत कृष्ण. असं जेव्हा पाहिलं आश्चर्य वाटलं, बापरे, जन्माला आल्यावर झालंय का कोणा तुमच्या जन्माला दागिने कसं काय आले बाबा, नाही काय माहिती होते, जन्मापासूनच आहे, कुंडल आहे, हातातलं हे खडं आहे, जन्मापासूनच आहे बरं सगळं, असं आहे काय केलं नाहीच. पण ते त्या ठिकाणी भगवंताला काही लीला करायचे ना, भगवंताना काही विशेष विशेष व्यक्तींकडनं हे कार्य करून घेतलं, तर असं सांगितलेलं. हे पहिलं एक आश्चर्य पहिलं म्हणे की त्या बंदीगृहामध्ये, कंसाच्या बंदीगृहात जन्म घेतला तरी सुद्धा भगवंताला काही भीती वाटली नाही, काय होईल म्हणून, काय भ्यायचे का, विचार करा, जे दुसऱ्यांना भीतीपासून वाचतात त्यांना कशाचं भय सांगा ना, त्यांना काय भय असणार आहे, ते निर्भय, भगवंताला काहीच भय नाही, ते भय आपल्याला आहे, भगवंत आपल्याला भयातनं मुक्त करतात, त्यांना काही भीती वाटत नाही, ते त्या भीतीच्या पलीकडे भगवंत, त्यांना ते काही सत्वत नाही भीती कधी काय करू म्हणून. आणि म्हणून काय केलेलं आहे, एक आश्चर्य म्हणजे कंसाला कंसाच्या बंदीगृहात जन्माला येऊन सुद्धा त्याला काय वाटलं नाही, भगवंत भयभीत नाही झाले.
त्याच्यामध्ये वसुदेव देवकी तर बंदिस्त आहे आणि असं काय त्याने काय केलं नाही समोर दिसत होते. एक झालं. दुसरं आश्चर्य काय की भगवंत सर्वव्यापी आहेत, परब्रह्म आहेत. अनंतकोटी ब्रह्मांड नाही का, तरी पण त्यांनी काय केलं, देवकीच्या उदरातनं जन्म घेण्यासाठी त्याने काय केलं, ठीक आहे मी करेन. तर ते काय याचा अर्थ समजू शकतो आपण की त्या सगळ्या गोष्टी म्हणजे सुरू आहेत तशा त्यांना आश्चर्य वाटणं. आता बघा चौथं त्यांना आश्चर्य वाटलं. पहिलं काय सांगितलं मी, पहिलं सांगितलं की त्यांना सगळ्या आभूषण अलंकाराने युक्त आहेत भगवंत, ते बघून आश्चर्य वाटलं. दुसरं काय वाटलं त्यांना, परब्रह्म भगवंत आहेत, अनंतकोटी ब्रह्मांड नाही का, तरी पण काय केलं त्यांनी, देवकीच्या उदरातनं प्रकट झालेले भगवंत असून पण, हे आश्चर्य. तिसरं आश्चर्य काय, थोडस चर्चा झालेलीच आहे की अलंकृत जन्माला आलेला मुलगा एवढं दागिने घातले कसं काय. चौथा आहे की भगवंत वसुदेवाचे काय होते, आराध्य देव होते. वसुदेव आराधना करायची भगवंताची. आता काय झालेलं, तेच भगवंत मुलाच्या रूपात प्रकट होत आहेत. आश्चर्य ना. वडील आहेत एखादे आणि ते काय म्हणजे आजपासून मी मुलगा तो वडील, ते कसं वाटेल बरं, ते आपल्याला काय होणार नाही. तसे विचार पेळणं फार अवघड आहे आपल्याला. मी तर काय झालं बघा, या ठिकाणी असा उल्लेख येतोय की भगवंताने काय केलं, मग त्या ठिकाणी खूप मोठा उत्सव साजरा करायची खूप तीव्र इच्छा होती, मुलाचा वाढदिवस करावा म्हणून त्या ठिकाणी. पण झालं काय, तिथं असं उल्लेख आहे की त्यानं तसं करणं शक्य नव्हतं. त्याच्यामध्ये असल्यामुळे बंदिवासात तिथं काय उत्सवाचं आयोजन, तर आता काय करूया आपण गोकुष्टमी करू, हे करू, शक्यच नव्हतं इथं. पण त्यांनी मनातल्या मनात जे अर्पण केलं तर काय झालं, तो उत्सव पण त्यांनी मनातूनच केला बरं का. उत्सव सुद्धा फक्त मनातल्या मनात काय नाही केलं त्यांनी, फक्त मनातल्या मनात ते काही अर्पण केले नाहीत, तर एक उत्सवाचं पण ते मनातल्या मनात चिंतन करू लागले. कृष्ण आले, मी तर असे हे करतोय, मग त्याचबरोबर काय मोठं सगळं व्यवस्था झालेली आहे, अभिषेक करतोय, त्यांना पुजतोय, सगळं त्यांना ते असं मनात काय करू लागले, सगळं चिंतन करू लागले. आणि अशा रीतीनं हे जे काही त्यांनी त्या मनामध्ये तो उत्सव जरी साजरा केला तरी भगवंत काय करत नाही, त्याला कधीच असं समजत नाही त्यांनी मनात नाही केलंय, घेणार नाही मी, त्या स्वीकार नाही. आणि दुसऱ्याने म्हटलं मी अशा पद्धतीने प्रत्यक्ष केलं, हो तुझं स्वीकार नाही. भगवंताला माहित आहे, त्याला म्हणतात देश काल परिस्थिती किंवा देश काल पात्र, टाइम प्लेस अँड सर्कमस्टान्सेस, म्हणजे काळ वेळ बघून. तर इथली स्थिती काय होती, बिकट होती स्थिती. तर अशा स्थितीमध्ये काय करावं लागलं त्यांना, ती गोष्ट करणं आवश्यकच होतं. आता बघ या ठिकाणी भगवंताची त्यांनी स्तुती केली दोघांनी, आणि स्तुती केल्यावर काय होतं पुढं, भगवंत असं म्हणतात, भगवंत काय म्हणतात बघा, खूप स्तुती केली त्यांनी वसुदेव देवकीने. आता फार मोठे सगळं आज होणार नाही मध्ये स्तुती, तो वेगळाच विषय ठेवावा लागला. भगवंताची कशी स्तुती केली बाबा वसुदेव देवकीने. आहेत आई वडील आहेत लिलेच्या दृष्टीने, पण तरी पण आई वडील असले तर ते काय करतात, तेवढं त्यांनी म्हणजे टिकून ठेवलं की स्वीकार केलेला आहे गोष्टीचा. आता बघा भगवंत काय म्हणतात बघा, भगवंत म्हणतात आता त्या दोघांना वसुदेव की ना त्यांच्या पूर्वजन्माविषयी सांगतात भगवंत स्वतः. आता भगवंत काय म्हणतात ना की हे माता आहे पिता, तर आपण पूर्वजन्मामध्ये स्वयंभू मनुच्या कल्पामध्ये काय होता म्हणे, तर तुम्ही पृष्णी म्हणता सांगता की आईला सांगतात, देवकी म्हणजे आधी काय होती, पृष्णी नाव होतं पृष्णी, आणि वसुदेव ते सुतपा, म्हणजे सुतपा आणि पृष्णी अशी म्हणे नावं होती तुमची दोघांची. मी आताच भेटलो नाही, आधी पण भेटले आपण, पण ते माहित नाही तुम्ही विसरलाय, हेच तर समजण्यासारखं आहे. भगवंत विसरत नाही, किती बारीक सारे भगवंत सांगतात बघा. आणि त्यावेळेला काय झालेलं आहे की तर अशा रीतीनं तुम्ही वसुदेव म्हणजे वसुदेव म्हणून तुम्ही सुतपा नावाचे फार मोठे प्रजापती होता म्हणे, तर सांगितलं. आणि सांगितलं की आता या ठिकाणी हे स्पष्ट झालेलं आहे की भगवंताने काय केलेलं आहे, या ठिकाणी एक विशेष प्रकट करतात काही विशेष घटना पूर्वीच्या. हे कसं बरं या स्थितीमध्ये असे आले, काय कशानं ते प्रेरित झाले, हे समजण्यासाठी महत्वाचं आहे. तर इथं निश्चितच आहे की भगवंताचा जन्मकर्म खूप दिव्य आहे आणि तो सर्वसामान्य लोकांना कळणं शक्यच नाहीये. तरी पण आपण काय केलं पाहिजे,
ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भगवान श्रीकृष्णावर वात्सल्य भावानं, आई वडील अशा भावनेने ते जर प्रेम करतात, ते काय, त्याला आपण काय करू नये, त्याला तडा पोचू देणे. ज्यांची इच्छा असेल तसं. काही जण म्हणतात ना, आम्हाला वाटतं आम्हाला मुलगा म्हणून भगवंत, पण तेवढं सोपं नाहीये. अरे काय तपस्या केली हे कळतं आपल्याला. म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या पण जन्माष्टमी का साजरी करतोय हे कळेल की भगवंताला कितीतरी शेकडो जन्म आधीच्या कल्पातल्या पण आठवत आहेतच आहे, ते उभे आठवतात. आणि ते सांगतात की तू असं होतीस आधी, सुतपा होता तुम्ही प्रश्नी होते. आणि मग अशा रीतीने त्याने काय केलं, आणि भगवंत होते कृष्णी गर्भ असं नाव झालं त्यांचं. हे समजून घ्यायचं आपल्याला. आता बघा पुढं त्यांनी सांगितलं, भगवंत म्हणतात ब्रह्मदेवाने तुम्हाला काय केलं, संतान उत्पन्न करण्याचा आदेश दिला म्हणे. पण तुम्ही आधीपासून इंद्रियावर एवढं नियंत्रण ठेवलं होतं की तुम्ही तपस्या करू लागला. म्हणजे कठोर तपस्या तुम्ही केली, भयंकर कठोर तपस्या केली. तपस्या काय काय केली बघ, किती अवघड तपस्या केली त्यांनी काय केलं, तुम्ही वेगवेगळ्या ऋतूप्रमाणे वादळ, अगदी कडाक्याचं ऊन, कडाक्याची थंडी, आणि सगळ्या जे काही असुविधा म्हणतो, ज्या नाहीत प्राप्त होत आपल्याला, ते सगळं काय केलं तुम्ही, ते सहन केलं. म्हणजे एवढं कष्ट, एवढी तपस्या केली तुम्ही माझ्यासाठी म्हणे, तुम्ही सहन केलं सगळं. आणि काय केलं, शरीरातल्या वायूला रोखण्यासाठी प्राणायाम केलं. आणि परत मग नुसतं हवा काही करत राहिला. आणि नंतर नुसतं काय करत राहिला, झाडातनं पडलेली वाळलेली पानं फक्त तोडून नाही, तोडून वाळवायचं आणि खायचं नाही, ती खाली पडलेली निसर्ग याच्याप्रमाणे. आणि ते काय केलं त्यांनी, ते तुम्ही खाल्लं म्हणे. आणि असं करून मनातलं सगळं जे मैल होतं, जे काही म्हणजे अनावश्यक गोष्टी, त्या सगळ्या नष्ट झाल्या. आणि अशा रीतीने मी काय केलं, तुम्ही माझी खूप विशेष पूजा पण केली होती. त्यामुळे मी काय केलं, तर मला जाणू लागलं तुमच्याविषयी. आणि पुढे ते काय म्हणतात बघा, ते म्हणतात की अशा तुम्ही पूर्णपणे माझ्या स्मरणात कृष्ण भावनेबद्दल काय केलं, फार कठीण तपस्या, किती 12,000 दिव्य वर्ष व्यतीत केले म्हणे तपस्या करण्यामध्ये. 12,000 दिव्य वर्ष, सेलेस्टियल इयर्स म्हणतात. तर अशी त्यांनी तुम्ही तपस्या केली. आणि पुढे म्हटलं की हे निष्पाप माता, आता देवकीला तेच म्हणतात, निष्पाप माता देवकी. तर त्या जे 12,000 वर्ष झाल्यानंतर, तर तुम्ही ज्यांच्यामुळे तुम्ही हे सगळं केलं, किंवा तुमचं मन, तुमची श्रद्धा, तुमचं हृदय, तुम्ही ज्याला पूर्णपणे समर्पित करत होता, भक्ती भावनेनं, तपस्यापूर्वक, पण निरंतर माझं ध्यान करत राहिला, ते काय इच्छा माझी, माझी काय प्रतिक्रिया झाली, मी तुमच्यावर खूप प्रसन्न झालो म्हणे. तुमची एवढं खडतर राहून माझ्यासाठी तपस्या केली, मला प्राप्त करण्यासाठी मी तुमच्यावर प्रसन्न झालो. आणि म्हणे मी वर देणाऱ्यामध्ये मी श्रेष्ठ आहे. तर त्यामुळे मी काय करतो म्हणे, तर तुम्ही जे हवं ते वर मागा म्हणे. तर मी म्हटलं तुम्हाला असं कोणाला म्हणताय, ते त्यावेळेला आधी जे आहेत ना, सुतपा आणि पृष्णी, तर त्यांना ते सांगतायत असं, म्हणजे आधीच झाल्या असं सांगतात. हे वसुदेवकी पुढे बोलतात, विष्णू देवकीला उद्देशून. तर त्यावेळेला म्हणे मी आता तुम्ही काय करा, मागा म्हणे वर मागा. इथं म्हणताय, तर तुम्ही काय केलं होतं, माझ्यासारख्या मुलाची तुम्ही अपेक्षा केली. तुम्हाला किती विशेष गोष्ट आहे, माझ्यासारखा मुलगा हवा होता तुम्हाला. आता माझ्यासारखं काय होईल बरं, भगवंतासारखं म्हणजे कोण, भगवंताला द्यावं लागणार. आता भगवंतासारखं कोण आहे का, भगवंताच्या श्रेष्ठ आहे का, काय. अहो भगवंताच्या बरोबरीचं कोणी नाही, श्रेष्ठ नाही. पण भगवंताचं एक नाव काय, असमोर्ध्व. असमोर्ध्व, म्हणजे नाही, सम म्हणजे समान, ऊर्ध्व म्हणजे श्रेष्ठ. म्हणजे भगवंताच्या बरोबरीचं किंवा श्रेष्ठ कोणीही नाही, हे आपल्याला कळलं पाहिजे, याचा स्वीकार केला पाहिजे. अशा रीतीने त्यांनी काय केलं, मग तुम्ही काय केलं म्हणे, संतान नव्हतं, मूलबाळ नव्हतं. आणि मग तुम्ही पुत्र प्राप्तीसाठी प्रयत्न करत होता. आणि त्यामुळं खरं तर तुम्ही या जगातनं मुक्त होऊन जाऊ शकला असं म्हणे, पण तुम्ही तसं नाही केलं. म्हणून तुम्हाला मीच मूल म्हणून तुम्हाला हवं होतं, पुत्र म्हणून, जेणे तुम्हाला ती माझी सेवा करायची इच्छा होती. म्हणून काय केलं, मग मी संधी दिली म्हणे. आणि परत मग मी काय केलं की जसं पाहिजे तसं मी काय केलं, इच्छा तर पूर्ण केली मी तुमची. आणि मग काय केलं, तर मी बघितलं की माझ्या बरोबरचा कोणी नाहीये, माझ्या श्रेष्ठ तर नाहीच आहे.
तर त्यामुळे मी स्वीकार केला म्हणून स्वतः. मी काय बनलो म्हणून तेव्हा पृष्णी गर्भ बनलो, पृष्णी गर्भ असं बनलो. आणि पुढं त्याच्या पुढच्या बघा एका युगात सांगतात किती युग गेली भगवंताला पुत्र म्हणून प्राप्त करण्यासाठी. हे आहे वात्सल्य रस, साधारण नाहीये. एक एक रस प्राप्त होणं म्हणजे साधन नाही. दास्य रस, सख्य रस, वात्सल्य रस, माधुर रस, फार विशेष रस आहे. पुढच्या जीवनामध्ये मी काय बनलो म्हणे, तुम्ही काय बनलात? आईला सांगितलं देवकीला तू काय बनलीस? तू माझी आई अदिती बनलीस. आणि पिता काय कोण बनले? कश्यप मुनी बनले. तर मी पण काय झालं मग तुमच्या त्या इच्छेनुसार पुढच्या युगामध्ये पण मी काय झालो तुमचा पुत्र म्हणून मी प्रकट झालो. आणि माझं नाव काय झालं? उपेंद्र नावाने मी ओळखला लागलो, उपेंद्र. आणि मी थोडं उंचीने कमी असल्यामुळं मला सगळे वामन म्हणायचे, हा वामन अवतार असाला सांगतात बघून. आणि नंतर म्हणे की हे परमसती माता देवकी, तर आता तिसऱ्यांदा पुन्हा एकदा मी काय करतो म्हणे तुमचा पुत्र म्हणून प्रकट झालोय. तुम्ही माझे जे वचन आहे, मी काय जे बोलले तुम्ही सत्य माना म्हणे, त्यात काही असून. आणि त्यांनी सांगितलं भगवान म्हणतात म्हणे तुम्हाला हे जे विष्णुरूप का आता एकदम सरळ मी लहान बाळाचं रूप घेतलं असतं. का विष्णुरूप दाखवलंय की तुम्हाला कळावं की तुम्हाला पूर्वजन्मातली आठवण व्हावी की बाबा खरंच आपल्याला यांनी दर्शन दिलं होतं, आपल्याला काय दिलं होतं, वर दिला होता किंवा चर्चा तुम्हाला आठवावं. जर मी लहान सर्वसामान्य बाळासारखं प्रकट झालो असतो तुम्हाला वाटलं पण नसेल विष्णूत आलेत म्हणून. तुम्ही विश्वास ठेवायला तुम्हाला अवघड झालं असतं किंवा विशेष लोकांना विश्वास बसला नसता की मी भगवंत आहे म्हणून. त्यामुळे असं मी त्यांनी सांगितलं अशा पद्धतीने मला काय करावं लागलं, हे करावं लागलं. आणि तुम्ही काय केलं म्हणे नेहमीच तुम्ही माझं सतत चिंतन करता. आणि तुम्हाला माहित असं काय म्हणून की जे इथं म्हणलेलं आहे की पती पत्नी निरंतर आपल्या मुलाविषयी, मुलाला म्हणजे मुलगा म्हणून माझं जेव्हा चिंतन करता की तुम्हाला माहित असतं म्हणे भगवान पण आहे म्हणून. असं आहे या ठिकाणी. आणि हे निश्चित आहे म्हणे की असंच तुमचं माझ्यावर तुम्ही प्रेम करत राहणार वात्सल्य भावनेनं. आणि या जीवनाच्या आधी तुम्ही काय करणार, पुन्हा माझ्या धामात तुम्ही निघून जाणार असं त्यांनी सांगितलं. आता इथं बघा याच्यावरती आता शिवदेव कसं मी आपलं हे सांगता मुद्दा सांगतो. ते म्हणतात की असं आई वडिलांना अशा प्रकारे उपदेश दिल्यानंतर भगवंत कृष्ण मौन राहिले, काही बोलले नाही, शांत आले, एकदम शांत झाले, काही बोलले नाही. त्यांनी काय केलं आपल्या अंतरंग शक्तीद्वारे स्वतःला छोट्या बाळाच्या रूपात त्यांनी काय केलं, परिवर्तित केलं. छोटं बाळ बनले भगवंत, छोटं बाळ बनले. आणि मग दुसऱ्या शब्दात म्हणजे काय की त्यांनी आपल्या आदी रूपामध्ये त्यांनी काय केलं, स्वतःला रूपांतरित केलं. असं म्हटलेलं आहे म्हणजे भगवंत आदी रूप आहे. कृष्णच तू भगवान स्वयं, कृष्ण कोण भगवान आहेत ते आपल्याला ही गोष्ट ओळखणं किंवा समजणं फार आवश्यक आहे. आणि थोडा प्रसंग आहे आपल्याला माहित आहे की कसं वसुदेव घेऊन गेले वगैरे, ते तर प्रसिद्ध आहे प्रसंग. त्यात काही म्हणजे हे नाहीये की हे सगळं आता जी चर्चा केली आपण या चर्चेत हे निष्कर्ष होत निघतो, हा निष्कर्ष की कृष्ण हे काय तुमच्या साधारण व्यक्ती नाही. एखाद्याने खरं जर कृष्णाला बघितलं त्याला कळेल की खरंच या जगातच कशाला तिन्ही लोकांमध्ये अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये एवढं सुंदर कोणी नाही म्हणून. म्हणजे भगवंताचं जे सौंदर्य ते भौतिक सौंदर्य नाही, ते नाशवान नाहीये, ते शाश्वत आहे, नेहमी राहतं सौंदर्य. आपलं सौंदर्य टिकवण्यासाठी भौतिक झालं काय काय करत नाहीत बघा बरं, काय नाही करत. आधी सुद्धा क्रीम पुरतं चालायचं, आता काय मोठ्या मोठ्या लोकांकडनं काय करत आहे, त्यांना असं वाटतं की आपण काय व्हावं, अधिक सुंदर व्हावं. भगवंताला अशी आवश्यकता आहे का सौंदर्य टिकवण्यासाठी? काहीच नाही. फिटनेससाठी मी हे करतो, काहीच गरज नाही भगवंताला. अहो भगवान सर्वात फिट तेच आहेत, बाकी सगळं काय आपण अनफिट आहे, भगवंत फिट आहेत. कारण त्याच्यात काही बदल होत, आपल्यात बदल होतोय. आपण लहान होतो, मोठं होतो, मरतो, लहान होतो, आपल्या चक्रात आपण फसलो. त्या चक्रातून सुटण्यासाठी जे चक्रातून सुटलेले आहेत किंवा कधी चक्रातच पडले नाहीत त्यांची शरण घेणं आवश्यक, ते म्हणजे भगवंत. भगवंत शरण काय डायरेक्ट घेऊ शकत नाही. आपण काय केलं पाहिजे, त्यांचे जे प्रतिनिधी आहेत, जे गुरु आहेत, त्यांचा आपल्याला आश्रय घेणं खूप आवश्यक आहे. तर बघा भगवंत आपल्याला वेगळ्या वेगळ्या याच्या माध्यमाने काय करतायत, आपल्याला शिकवतायत, आपल्याला ज्ञान देतं आपण काय करायला म्हणून. तर नंतर हा प्रसंग माहितीच आपल्याला कशा पद्धतीने त्यांनी काय केलं, त्यांनी नेलं त्या ठिकाणी वसुदेव नेलं, तिथं गोकुळामध्ये नेलं. कसं मध्ये भगवंत बलरामात अनंत रूपातून त्यांनी काय केलं, भगवंताला असं छत्र धरलं वरती, जेणेकरून
पाऊस लागू नये म्हणून तिथनं. आणि भगवंतान जेव्हा यांनी वसुदेव नदी ओलांडली आणि पाऊस येत नव्हता त्यावेळेला काय केलं, बलरामजी लगेच तिकडं आले. तिथनं काय केलं, भगवंताचं ती पहिली भेट झाली त्यांची प्रत्यक्ष त्या ठिकाणी असं सांगितलेलं आहे. आणि विशेष करून इथं असं म्हटलेलं की जेव्हा नंद महाराजांच्या घरामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि बलराम काय करू लागले, त्यांच्या वावरू लागले, खेळू लागले. तर भगवंताचं जे जन्म आहे असं मी सांगितलं मगाशी श्लोक, जन्म कर्म चमे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सोर्जुन. कृष्ण म्हणतात जो कोणी माझा जन्म माझं कर्म दिव्य आहे हे जाणतो, त्याला या देहाच्या त्यागानंतर पुन्हा एकदा या भोवतीचा फिरकावही लागत नाही. किती भाग्याची गोष्ट आहे. विचार करा, आज आपण ही चर्चा करतोय. जर आपण कलियुग एकदम फार भयंकर झाल्यावर आपण जर जन्माला असतो, आपल्याला काय कळलं असतंय, हे सगळं हळूहळू काय होणार आहे, कलियुगात प्रभावामुळं हे लुप्त होणार आहे. लुप्त झालंच होतं, पण व्यास मुनींनी काय केलं, पुन्हा आपल्यासाठी दिलंय, सगळं साठवून ठेवलंय त्यांनी. तर म्हणून आपण आपल्या या जीवनामध्येच काय केलं पाहिजे, ही गोष्ट समजून घेणं आवश्यक आहे. कारण या जीवनामध्ये आपण नाही समजून घेत तर काय होणार, मग कधी समजून घेणार. तर म्हणून राजा कंस म्हणा किंवा कंस नारद मुनीचं जे बोलणं झालं आपण ऐकलंच ना, तर त्याच्यातनं सगळ्याच्यात हे निष्कर्ष होत निघतो की सर्वजण अतिशय आतुरतेने वाट बघत होते की भगवंत कधी येतील म्हणून. भगवंताची वाटच बघत. म्हणून तरी भगवान श्रीकृष्ण गर्भामध्ये गर्भात असताना स्तुती करतात. गर्भस्थ भगवान श्रीकृष्ण. एकदा तो गर्भ, त्या गर्भाने काय केलं, भगवंताला म्हणले काय म्हणे माझी अवस्था अशी आहे की काय होत नाही. तर गर्भ असं आहे की बाकी सगळ्या गोष्टींची स्तुती होते पण गर्भाची स्तुती होत नाही. गर्भाचं हेच करतात, तो गर्भामध्ये घाण असते हे ते सगळी चर्चा करतात म्हणजे, पण माझी स्तुतीच कधी होत नाही. भगवंत ठीक आहे म्हणून स्तुती होईल तुझी. आणि भगवंताने काय केलं मग, गर्भात हे कथा त्या व्यक्तीलाच काय केलं मग, आपण जे पाहतोय, मला सांगायचा मुद्दा असा होता की आपण हे भौतिक जगात असताना ज्या काही गोष्टी पाहतो ऐकतो या सगळ्या भौतिक गोष्टी असतात, पण जेव्हा आपण ते पाहतो ऐकतो हे सगळं भगवान श्रीकृष्णाशी जेव्हा जोडतो, त्यांचे संबंधित जेव्हा पाहतो, तेव्हा काय होणार आपल्याला, मग खरोखर ती भगवंत सगळीकडे दिसू लागते. तिथं हा जो उल्लेख आहे की पुन्हा नंद महाराज आणि यशोदा माता तिकडे गेले भगवंत, तिथं पण लीला करू लागले. त्यांच्या लीला काही साधारण आहेत, अगाध लीला आहेत भगवंताच्या. तर त्यामुळे आपण काय केलं पाहिजे, नेहमी या लीला ऐकल्या पाहिजेत, वाचल्या पाहिजेत. तर आपल्याला त्याची जोपर्यंत गोडी वाटत नाही, जोपर्यंत आपण जसं एखादा मुंगळा असेल, मुंगळा त्या गुळाच्या टेपेल चिकट निघत नाही तो, तसं आपण असं चिकटून राहावं आपल्या गुरुमांचरणी, प्रभुपादांच्या, वैष्णवांचरणी, भगवंताच्या चरणी असं चिकटून राहावं. आपण जेणेकरून आपल्याला काय होईल, आपल्याला भगवंताचं काय होईल, स्मरण, भगवंतापासून दूर फेकले जाणार नाही आपण. हे फार महत्वाचं आहे. कारण काळ वेळ असा असतो की कुठल्या क्षणी आपल्याला कुठल्या कर्माचं फळ आपलं एकदम उफाळून येईल काहीच माहित नसतं. पण अशा सर्व स्थितीमध्ये भगवंताच्या नामात आश्रय सोडायचं नाही आपण. नाम बिना किचू नाही द्वार 14 भुवन माझे, म्हणजे नावाच्या दुसरं काहीच नाही म्हणून. कशामध्ये, या 14 भुवनामध्ये. 14 भुवन माझे म्हणजे माझं नाही, माझे म्हणजे मध्ये, बंगालीमध्ये 14 भुवन माझे, म्हणजे या 14 भुवनामध्ये काय नाहीये, या 14 भुवनामध्ये म्हणजे तुमच्या हे जे नाम आहे, नाम बिना किचू नाही का, या हरिनामाशिवाय दुसरं काही नाही. बाकी सगळं थोतांड आहे, पण हरिनाम सर्वात श्रेष्ठ. असं पण म्हटलेलं आहे की जर आपण बाकीच्या अनुष्ठान वगैरे सगळं करताना काही नाही, चुका त्रुटी राहतातच निश्चितपणे कलियुगामध्ये. पण जेव्हा आपण हरिनामाचं उच्चारण करतो, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे, जेव्हा आपण हरे कृष्ण हरिनामाचं उच्चारण करतो, तेव्हा काय होतं, आपल्याला ते जे काय त्रुटी राहिले असेल त्या सगळ्या धुवून जाऊन काय होईल, आपल्याला खऱ्या ते भगवंताचा संग, त्यांचं सेवा असं प्राप्त होईल आपल्याला. हरे कृष्ण.